काम अगोदर केला न सांगता मला इथं नाही बसायचं तुम्ही जबाब घ्यायला तयार ना मी चला तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे जबाब घेतो ना सुनो तुम्हाला अरे मी सोबत या सुनो मला सांगता इथं बसायला तिकडे मी असं नाही काय घ्यायचं मी ठरवलं त्यांना सांगितलंय मी तुम्ही थांबा तिकडे अरे सर गर्दी नाही करायची जा थांबा मी घेतो त्यांचा जबाब आमिर पठाण माझे हजबंड उस्मानाबादवरून येत होते. मला त्यांचा फोन आला 5 नंबरला की माझी गाडी अडवून एक पत्रकार आहे ते MA 24 BR 7008 नंबर होता गाडीचा. त्यानं मला गाडीमधून उतरून मला कानाखाली मारले. तुझं नाव काय विचारले. आमिर पठाण म्हणल्यानंतर काश्मीरवरून आला का पाकिस्तानवरून आला म्हणून त्याने माझ्या पॅन्ट ओढली आणि अवघड जागेवर मारला आणि मारल्यानंतर गाडीवर मारला आणि निघून गेला. त्याच्यानंतर मी आल्यानंतर त्यांनी मला गाडी दाखवली आणि माझा काही चूक नाही मला सोडा म्हणून ते खूप म्हणत होते पण कोणीच ऐकलं नाही. एवढं खूप सारे जमले होते पण कोणीच ऐकलं नाही म्हणले ते आणि कोणीच आलं नाही म्हणून घरी गेलं. मला म्हणले की आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. रात्र झाली होती म्हणून मी म्हणलं सकाळी जाऊ म्हणले आपण ना. ते रात्रपर्यंत 12-1 पर्यंत झोपले नव्हते आणि त्यांची अवघड खूप दुखत होती. त्यांना लगवीला पण जाता येत नव्हतं. पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांनी खूप टेन्शनमध्ये आहे म्हणले. मी ना गाडी तोडली होती ते समोरचं ते दुरुस्त करण्यासाठी गेले आणि 4 वाजता परत आले. 4 वाजता परत आणल्यानंतर थोडं रिलॅक्स वाटलं म्हणले. पुन्हा अजून काय झालं की मला आम्हाला सगळ्यांना घरच्यांना म्हणले की तुम्ही गल्लीमध्ये वलीमा आहे तिथे जावा मी येतो म्हणले. पुन्हा आम्ही सगळे गेलो 8 वाजता. त्याच्यानंतर ते आले नाही म्हणून आम्ही 9 वाजता परत आलो. आल्यानंतर त्याला रूम मध्ये फाशी घेतलेले होते. मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे काय कारण होतं मारहाण? त्याचं काय नाव माहित नव्हतं पण ते मला म्हणले की त्याला पाटील पाटील म्हणत होते. बाजूचे 1-2 सगळं पाटील पाटील म्हणत होते आणि जाड होता तो माणूस आणि तो ड्रिंक पण केलेला होता म्हणले. ते गाडीचा नंबर काय होता? MA 24 BR 7008 आणि कियाची गाडी होती. मी स्वतः बघितली होती ती गाडी पण आणि आम्ही त्याचा पाठलाग पण केला होता. सरस्वती शाळेच्या पुढं ते सूर्योदय कॉलनीमध्ये ती गाडी गेली. गुन्हा दाखल केलाय. माझी एकच मागणी आहे त्याला लवकरात लवकर अटक करा आणि त्याला काय ती कारवाईनुसार शिक्षा द्यावी लवकर. घटनास्थळ कोणती आणि घटनेची वेळ कोणती? संविधान चौक
मला त्यांचा 8:52 फोन आला होता की फोन आला होता आणि फोनमध्ये हे सगळं चालू होतं, माझी काही चूक नाही, मला सोडा म्हणून.